मॅचकडे जाऊया सध्याच्या घडीला. मॅच मैदानाच्या आतमध्ये नितेश आणि सुनील जोड साखली मैदानाच्या आतमध्ये P1चं पहिलं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचा गोलंदाजी मार्कवरती नरेश जुगुरीला पण पाहता वेगवान तेज तरार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पण पाहता मालडुंगे ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये सातत्यानं उल्लेख केला जातो त्या गोलंदाजाचा त्या टीमचा संघाचे पुरस्कृत जयबंदता बसमा नितेश दत्ता बसमा आणि विनंती असेल आपण आल्या असेल तर या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सरसे स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन. डाबाला सुरुवात होत्या मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू इथून खेळण्यासाठी तयार आहे. समोर फलंदाज हा प्रकार बॅटची गडा एस्टांच्या मागे फर्स्ट स्लिपला पकडलाय जल संपवलाय फलंदाज नितेशचा खेळ पहिला धक्का नैसर्गिक. क्या बात आहे. प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली जातात डीजेच्या माध्यमातून. डीजे सँडीला आपण ऐकतो त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूया. कालच्या रात्रीपासून खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक वर्ग स्पर्धेमध्ये जोडले गेले होते. आज देखील ज्या ठिकाणी नजर फिरवाल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रेक्षक वर्ग जोडले जातात. आयोजकांवरती असणारा अपार प्रेम खऱ्या अर्थानं आपण पाहतो. तामसई गावानं पाहिलेलं स्वप्न त्यावेळी सत्यात उतरत असताना पाहायला मिळतं. मोठी स्पर्धा त्यांच्या भेटीस आपल्या भेटीस द्या त्यांच्या नावाची. मॅचकडे जाऊया बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि इन ऍक्शन मध्ये अनिलला बाजू आडव्या बाटने क्रॉस द लाईन खेळायचा होता. डायरेक्ट हिट पाहावं लागेल आणि इथून मात्र पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो आणि इथून चेक केला जाईल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रीज वरती सुरक्षित पोहोचलाय की नाही. या इन ऍक्शन मध्ये अनिलला आपण जरूर पाहतोय. संघाचा प्रमुख फलंदाज संघाचा प्रमुख अस्त्र कॅप्टन कुलची भूमिका. एस तिसऱ्या पंचांचा बोट आकाशात फलंदाज बाद होतोय. लगातारचा दुसरा झटका इथून लागला जातोय. दैसरबी संघाला कॅप्टन यावेळी बाद होतो. दोन धक्के दिलेत. 0 धावा संख्येवरती 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये शुभम 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नरेश या गोलंदाजाला पण पाहतो वेगवान तेज तरार. मगाशी देखील आम्ही या गोलंदाजाचा उल्लेख जरूर केला होता आणि सध्याच्या घडीला हे नाव चर्चेत या मैदानाच्या आतमध्ये नरेश जुगऱ्या सध्या चांगली गोलंदाजी करतोय. आपली फटका चांगला हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी शतरक्षक येतोय प्रवीण खंडवी आणि त्याच्या माध्यमातून चुका पाहायला मिळतोय. साधा सोपा झेल होता तो झेल मात्र सोडला जातोय आणि इथून मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केला. 2 धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट इथून ओपन केला जातोय. लांबवरचा प्रवास कापत अगदी शतरक्षक आला होता. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिला होता मिड विकेटला झेलची नामी संधी होती मात्र इथपर्यंतचा अंतर कापत अगदी वेगाने चेंडूवरती आला होता. मात्र थोडंसं मिसफिल्डिंग जरूर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. झेल मात्र ड्रॉप झाला आणि तो जीवनदान मिळालंय फलंदाज शुभमला आणि शुभमनं आपल्या डावाची सुरुवात केली. मात्र 2 धावेनं यावेळीचा चेंडू पाहावा लागेल. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटची सफळ राहिली जात्या फलंदाजांना बीट करत त्याच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या षटकामध्ये वारंवार फेकले जातात. आतापर्यंत अगदी या गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली. 4 चेंडू फेकले 2 विकेट त्याच्या नाबावरती राहिलेत आणि त्यामध्ये जर का पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केलात. अजून एकदा पाहावं लागेल. क्या बात आहे. व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त एक्सटेंडच्या मागे काम आपण पाहिला आणि इथून मात्र विकेट सेक्रिफाईस केली जाते. तिसरा धक्का पहिल्या षटकामध्ये दिला जातोय. दैसरब टीमला फलंदाज शुभम बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. विलासला आता आक्रमण करावं लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. आतापर्यंत या षटकाचा विचार केला 5 चेंडूंचा वादळी खेळ संपला.
अवघ्या 2 धाबा खर्च केला, 3 विकेट. नरेश जुगरेच्या नावावरती राहिलात. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मध्ये दाखल झाला. मात्र शेवटच्या चेंडूवरती कुठल्या रीतीने फटकेबाजी केली जाईल, कुठल्या रीतीने फटका सजवला जाईल, याच्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागला जाईल. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चुका जरूर आल्या होत्या. मात्र इथून पंच सांगतील की षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. इथून गोलंदाजी करत असताना सामने टीमनं फक्त आणि फक्त 2 धाबा आणि त्यामध्ये विकेट प्राप्त केलेत नरेश जुगरेनं तब्बल 3 विकेट. बोला गणपती बाप्पा. त्याच्या संघाचे कॅप्टन आहेत. उशीर झाला आज स्पर्धेला, तर आम्ही वारंवार विनंती करतो तिथून टीम मीटिंग जास्त काळ घ्यायचं नाही. मैदानाच्या आतमध्ये पहिले षटकाचा बाद देखील संपला. संघाची टोटल धावा संख्या फक्त आणि फक्त 2 धाबा, त्यामध्ये 3 विकेट संपन्न केला. गोलंदाज नरेशनं नौका गोलंदाज इन ऍक्शन मध्ये इथे आपण पाहतोय संतोष खंडवी त्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये प्राचार्याने करण्यात आला गेला. मात्र संतोषच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल का, या गोलंदाजावरती आता आक्रमण केले जातील हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मिस्टर आमिक फटका फसला हवेमध्ये. इष्टांच्या मागे शतरक्षक येतोय, चेंडूवरती पकडलाय जल संपवलाय. फलंदाज सुनीलचा खेळ धक्का क्रमांक 4 तैसर टीमला फलंदाज बाद. थँक्यू सो मच डेजा. लगातारचा झटका दिला जातो. 4 विकेट आणि फक्त 2 धाबा धावफलकीवरती. विजय विलास आणि सागर आता ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये दहीसर ब संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला जातो. चांगली गोलंदाजी राहिली जाते याही षटकामध्ये. संतोष खंडवी या गोलंदाजाचा वापर करण्यात आला गोलंदाजी ट्रॅकवरती आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी सध्या मैदानावरती केली जाते. पहिली फटका चांगला, स्विच ऑन द साऊंड. उंची जास्त लांबी पाहावी लागेल. बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय सागरच्या बॅट. षटकार सो मच डीजे. 6 धाबेने संघाची धावा संख्या वेगाने पुढे सरसावली जाते. 8 या धावसंख्येवरती संघ पोहोचला जातो. हे दुर्गा माता क्रिकेट संघ तैसर ब आता सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. पाठची कडा इस्टांच्या मागे चुका पाहायला मिळतात. विकेट किपरच्या माध्यमातून बॉल चालला लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या पलीकडे लगातारचा दुसरा मोठा फटका. धावा मिळतील या चेंडूवरती 4. या षटकावरती त्या धावा बनल्या जात आहेत. अगदी आक्रमण केले जात आहेत. फलंदाज संतोष खंडवी या गोलंदाजावरती सध्या सागर ऑन फायर झाला. मेस्ट आम्ही यावेळी पुन्हा एकदा फटका फसला जातो. थर्डमॅनला चेंडू रिलीज होता. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणी चुका बालाराम पारधीच्या माध्यमातून बॉल फॉर आर सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बाद आहे. संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीतून आता दूर करण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून बाधवा. सागर पारधी सध्या मैदानाच्या आतमध्ये फायर झाला. प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ले चढवायचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातो. त्याला देखील माहिती आहे महत्वाच्या विकेटही गेल्यात, धावाही कमी आहेत आणि त्याचनंतर स्वतः उशिरानं मैदानावरती दाखल झाला आणि संघाला अडचणीतून दूर करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला. 4 धाबेने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली 16.
या धावसंख्येवरती पोहोचले गेल्या 4 विकेट त्यामध्ये महत्वाच्या संपन्न केल्या होत्या धामणी संघानं. संतोष यावेळेचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. ती बार चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय आणि इथून मात्र पंच दर्शवतील की हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी राहिलीच गेल्या. या चेंडूवरती मात्र कमबॅक केला जातोय. धावसंख्येवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न इथून संतोष खंडवी या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. षटकातील अगदी आपण पाहायला गेलो तर काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे, शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. मात्र शेवटचा चेंडू कुठल्या रीतीने रिलीज केला जाईल आडव्या बाटने खेळायचा होता. पॅडवरती चेंडू अत्तळला जातोय. पंच सांगतात की इथून षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये दुर्गा माता क्रिकेट संघ दहिसर संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 16 या आकड्यावरती 4 विकेट. चला धामणी संघ विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे पप्प्या. आपणास वारंवार विनंती करता ती मीटिंग जास्त काळ घ्यायची नाही. जो नवीन गोलंदाज असेल तो लगेच इन ऍक्शन मध्ये आपण आणायचा आहे मैदानावरती. 2 षटकांचा बाद देखील संपला. संघाची टोटल धावा संख्या बनली गेली ज्यामध्ये 16 धाबा 4 विकेट संपन्न केल्यात असं वाटत होतं पहिल्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केल्या होत्या नरेशनं आणि तिथून मात्र पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला होता. ऍक्शन मध्ये आपण पाहिला होता सागर जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याच्या बॅटमध्ये 3 मोठे फटके अगदी आपण पाहिले होत्या. प्रवीण खंडवे आलाय गोलंदाजी मार्कवरती मिस टायमिंग फटका फसला. एस्टनच्या मागे विकेट कीपर खाली चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 5वा धक्का दिला जातोय. दैसर टीमला लागला जातोय. 5वा धक्का विलास बॅक टू द डगआउट. आणि ज्या अनुषंगानं सागरच्या बॅटमध्ये चांगल्या धावा बनत असताना पण पाहिलात. हाफ ट्रायकर होता. फक्त पुल करायचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. अजून एकदा डॉट चेंडू फेकला जातोय. 3 चेंडूंचा वादळी खेळ संपला. फक्त आणि फक्त 1 विकेट त्यानं संपन्न केली. अद्यापर्यंत धावा खर्च केल्या नाहीयेत. याचं एकमेव कारण गोलंदाजी भरपूर चांगली केली जाते. गोलंदाज प्रवीण या गोलंदाजाच्या माध्यमातून 3 चेंडूंचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. 4था चेंडू या षटकामधील चंद्रकांतसाठी अभिले हाफ ट्रायकर होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुश केला जातो. समोर खेळले जातात. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपट्टी येतोय. अविनाश उचलणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक सिंगल स्ट्राईक रोटेट केले जातात. सागरला माहिती आहे इथून जास्तीत जास्त स्ट्राईक सागरला रोटेट करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागेल. धावसंख्या बनवावा लागतील. 30-35 प्लस जरी धावसंख्या बनली तरी चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. फटका चांगला गॅप मोठा बॉल सीमाबार. दुसऱ्या टप्प्यानं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या सागरच्या बॅटमध्ये येतो. हा तिसरा दमदार चौकार. धावसंख्या 21 वरती संघ पोहोचला. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती केली जाता. सागर पारदे ऑन फायर अबेली फटका फसला जातो. इस्टांच्या मागे षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये दैसर संघ पोहोचला 21 वरती 5 विकेट. चला धामणी संघ पण लगेच फिल्डिंग सजून घ्या.
शेवटचं षटक प्रगतीपथावरती हाणामारीचे षटक मैदानावरती जोर आपल्याला पाहायला मिळेल. ज्या संघाच्या पहिल्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा असतील त्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिले जातात. याकडे देखील लक्ष असू द्या. आतापर्यंत जर आपण पाहायला गेलो तर श्री गणेश हरिग्राम संघाच्या 49 धावा आपण पाहिल्या होत्या आणि आतापर्यंत तितका स्कोर आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. मात्र या मॅचमध्ये कितपर्यंत धावा बनल्या जातील त्यावरती आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा त्या जोर लागल्या जातील. शेवटचं षटक ती प्रगतीपथावरती रघुनाथ बसमा आलाय शेवटचं षटक फेकण्यासाठी. डावकुऱ्या त्याचा वेगवान पहिला चेंडू टच करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, पंचांचा फिंगर अप होतोय. OUT बॅट्समन आउट, धक्का लागला जातो. धावा बी टीमला फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट संपन्न केली. चंद्रकांतला मात्र घरचा रस्ता पकडावा लागला जातो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रमेश इन ऍक्शन मध्ये. गणेश आलाय माफी असावी 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. 21 बनल्यात संघाची धावसंख्या, 6 धक्के दिलेत जिथे गोलंदाजी करतोय. पहिल्या डावामध्ये दामणी संघाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी राहिली. पहिले षटक फेकलं होतं नरेशनं, 2 धावा खर्च केला, 2 विकेट त्याच्या नाबावरती. संतोषची मागडी गोलंदाजी तब्बल 14 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. 1 विकेट त्याच्या नाबावरती राहिली होती. प्रवीणचं षटक अगदी 5 धावसंख्येचं, 1 विकेट त्याच्या नाबावरती राहिली होती. एक क्रॉस द लाईन केलेला जातोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं, दाबेंसाठी निघालेत मात्र फेकी खरा पाहायला मिळाल्या. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून पंच सांगतात की लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. एक धाव मिळेल आणि एका धाबेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली जातो. 22-22 या धावसंख्येवरती शेवटच्या षटकामध्ये देखील कमबॅक केला जातो. 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट आणि त्यानंतर एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव खर्च केली होती. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. एस ओके स्क्रीनवरती चेक केला जाईल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये मंगलवीरला पण पाहतो. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक म्हणून आज त्यांना पण पाहतो आणि तामसे संघाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांना सातत्यानं पण पाहतो इन ऍक्शन मध्ये. मात्र आज त्यांना स्क्रीनवरती जोर आपण पाहतो. चेक केला जाईल. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातो. डावकुऱ्याचा गोलंदाजाची शैली अगदी वेगळीच पाहायला मिळतो. त्या कारणास्तव मात्र गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातो. थोडासा प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न मित्रमंडळीने दहीसर संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. 22 वरती 6 विकेट. यावेळीचा वेगवान चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडला, थोडीशी खाली राहिला जातो आणि त्याचनंतर इस्टनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. ते आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतो. वेगाने चेंडू रिलीज केला होता. गोलंदाजाची शैली थोडीशी वेगळी पाहायला मिळतो. मात्र इथून फेअर डिलिव्हरी आलाय. फेअर डिलिव्हरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. अभिला ऑन साईडला केसला गॅप मोठा आहे मात्र 2 शतरक्षक आणि ते मात्र जास्तीत दुखापती झाल्या असतील तर आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. आयोजक आपण पाणी घेऊन जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला आयोजक आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. चला अविनाश जास्त दुखापती झाल्या असत्या तर आपण फलंदाज खेळाडू बाहेर काढायत. ओके ना? ओके ठीक आहे. तर चला शतरक्षण सजवा. संतोष खंडवी जास्त त्रास होतोय का? 12th मॅन लगेच इन ऍक्शन मध्ये पाठवू. चला संतोष आपण या. 12वा खेळाडू जा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू थोड्याशा दुखापती आपल्याला पाहायला मिळाल्या.
लक्ष द्या मित्रांनो, कॉलिंग महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. षटकामधील अगदी आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल, चांगलं क्षेत्ररक्षण, त्यामध्ये कॉलिंग चुकीची होती. 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून नरेश आणि संतोष, आणि त्याचनंतर संतोषला थोड्याशा दुखापती अगदी होत असताना आपण जरूर पाहिलात. 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बॅलन्स असेल. संघाची धावसंख्या 24 धावा बनल्यात. तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. मात्र 2 चेंडूमध्ये कितपत धावा बनल्या जातील, आता याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा या जोर लागल्या गेल्यात. 5वा चेंडू फेकण्याकरता तयार आहे गोलंदाज रघुनाथ. वेग आणि वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वेगाबट्टी स्वार होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गोलंदाज रघुनाथ बसमा गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू, अंतिम टार्गेट सेट बॉल, इथून कुठल्या रीतीनं पेस केला जाईल, कुठल्या रीतीनं फटका सजवला जाईल. सागरच्या बॅटमधनं चांगल्या धाबा आपण पाहिल्या होत्या, आणि त्या सागरला द्या स्ट्राईक इन वरती पाहतोय. आणि बॅटनं समोर खेळला जातोय. पप्प्या पारदीला सकवा देत बॉल सीमा धावा मिळाल्या त्या चेंडूवरती 4, आणि 4 धावेच्या मदतीनं संघाची टोटल बनल्या पहिल्या डावामध्ये 28 धावा. येणारे बॉल असतील 24, आणि उत्तरार्धामध्ये धामणी टीमला बनवायच्या आहेत 29 धावा. एकोणपन्नास धावा होत. गाठेमाळ यांच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथं पाहता आपण सुक्रिया लेंडे यांचे शुभास्ते त्या मॅचचा टॉस. यस, सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन, आणि टॉस इथे जिंकला तो म्हणजेच गाठेमाळ टीमनं आपला डिसिजन. बॅटिंग सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या दोन्ही संघ, आणि थोडंसं कॉपरेट करायचं. सभा मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण जर विचार केला तर जय दुर्गा माता दैसर ब संघ, आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल अगदी याच विभागातला जय वाघोबा मोठी धामणी क्रिकेट संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली, ती म्हणजे स्ट्राईक अँड फलंदाज. इथनं मात्र नरेश आणि रघुनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस, पहिला चेंडू इथनं गोलंदाज तयार.
सुनील पहिलाच बॉल इथनं पहा हाफ ट्रॅकर बॉल सरळ विकेट किपरच्या दस्तानामध्ये पहिला बॉल डॉट फेकल्या फक्त 28 धाबा इथनं कुठून काढल्या जय दुर्गा माता दैसर बळ संघाने आणि त्यानंतर जर विचार केला मित्रांनो तर अगदी 29 धाब्यांचा टार्गेट सेट केल्या गेल्या आणि त्यामध्ये मॅन्डेटरी पाबरचा षटक गोलंदाज सुनील बॉलिंग ट्रॅकवरती आला दुसऱ्या ॲपचा खेळ चालू झाला. इथे पहा अगदी टॅपिंग क्रिकेट बॅक टू द बॉलर म्हणजे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जात होता. अगदी पाहता आपण दुसरा चेंडू डॉट आल्या अशा प्रकारची इथनं गोलंदाजी करावी लागणाऱ्या दैसर टीमच्या गोलंदाजांना धाबा डिफेन्स करावा लागतील जर आपल्याला इथे टिकून राहायचं असेल तर. परंतु बघायचं समोर फलंदाज नरेश बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतो. मोठा फटका मारायचा परंतु त्या ठिकाणी अगदी मोठे फटके येत नाही. येस डेफिनेटली सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल अतिघाई संकटात म्हटलं जातं. यावेळी पहा आपण अगदी इथे फक्त टीव्ही अंपायर कडे चेक केलं जाईल की पॉपिन क्रीजच्या पलीकडे फलंदाज पोहोचलाय की नाही. यस सुखरूपा फलंदाज सुखरूप असं धाव आपण जर विचार केला तर या बॉलवरती धावा आल्या फक्त सिंगल दुसरीचा कॉल दिला जात होता आणि तिथे रिस्की धाव अगदी थांबवली गेली आणि आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुखरूप असेल फलंदाज एका धावेच्या मदतीने अकाउंट इथनं ओपन झालं ते म्हणजेच मोठी धावणी टीमचा 29 धाबा अगदी असं वाटतं की सर्वाधिक लो स्कोरिंग सामना हाच असावा. 29 धाबा इथनं बनवायचे 4 षटकामध्ये. आता दैसर संघाला अगदी पराकाष्ठ करावा लागतील आणि मित्रांनो इथनं जर विचार केला तर अगदी पूर्णपणे या ठिकाणी या सामन्यामध्ये अगदी फिल्डिंग डिपार्टमेंटला गोलंदाजांना साथ द्यावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. मॅन्डेटरी बाबतचं षटक सुनील वरती जबाबदारी टाकली कर्णधारानं आणि त्या गोलंदाजानं अगदी सुरुवात चांगली करून दिली. एक धाव आली चेंडू समाप्त झाले. टोटल 3 बॉलमध्ये 1 धाव. अगदी अप्रतिम चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे परंतु इथनं अगदी धामणी क्रिकेट संघाला देखील या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. गॅप मध्ये चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतात तोपर्यंत अगदी त्या ठिकाणी त्या रेस मध्ये चेंडूने रेस जिंकली. बॉल सीमारेषा पलीकडे येतो या इनिंगचा पहिला चौकार. जर चौकाराला चौकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या आता 5 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 5 धाबा खर्च. इथं पहा मित्रांनो मॅन्डेटरी बाबत षटक इथनं हाणामारी होईल यामध्ये तील मात्र शंका नाही परंतु गोलंदाज देखील कमीपणा घेत नाही. या ठिकाणी पहा टार्गेट केलं जातं फलंदाजाला आणि पाहता आपण डेंजर झोनला थ्रो झाला होता परंतु त्या ठिकाणी अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये अगदी चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धाबेच्या मदतीने संघ अजून थोडा पुढे जाईल. अंतिम बॉल इथे असेल अजून शिल्लक. एका बॉलचा खेळ अजून बाकी आहे. एका धाबेच्या मदतीने पहा संघ टोटल 6 अंकावरती जाऊन पोहोचला. आता इथनं बघायचं अगदी शेवटचा अंतिम बॉल मॅन्डेटरी बाबतचा गोलंदाज सुनील बॉलिंग ट्रॅक मध्ये हा एका बॉल मध्ये कशा रीतीने धावसंख्या येईल. अजून अजून रफ्तार का सौदागर चेंडू पडल्यानंतर अगदी गोळीच्या वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना या ठिकाणी गोलंदाज सुनीलनं खर्च केल्या फक्त 6 धाबा आणि इथनं जर विचार केला मित्रांनो तर 29 समीकरण होतं. आता समीकरण राहिल्या येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी जय वागोबा मोठी धामणी क्रिकेट संघाला अजूनही 23 धाब्यांची गरज. स्पाइकनं 18 बॉल 23 धाब्यांची गरज. अशा रीतीने सामना रंगेल. अगदी पुढचा सामना देखील महत्वाचा. टॉस जिंकला गाठीमाळ संघानं. अगदी गाठीमाळ संघाचा पहिला सामना महत्वाचा होता तो देखील आपण जर विचार केला मित्रांनो तर इथनं
इथे पाहायचा हा चेंडू देखील परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर चालला. पहिला मॅच पाहिला आपण मित्रांनो, गाठेमाळ संघ अगदी वाघाची वाडी प्रकाश बीरचा संघ त्या संघाला इथनं परास्त केलं. अगदी एकतर्फा तो सामना झाला असं वाटलं आणि तिथनं मात्र तो प्रवास गाठेमाळ संघाचा अगदी सुरेख पाहायला मिळाला. आता देखील टॉस झाला, पहिल्यांदा बॅटिंग निवडली गाठेमाळ संघानं आणि पाहता वर्तमान लढत अगदी महत्वाची आहे. दुसऱ्या धाबेचा कॉल दिला जाईल आणि तत्पर्यंत विचार केला, उचलणार फेकणार, अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं आले आणि त्या ठिकाणी 2 धाबा अगदी पूर्ण केल्या गेल्या. 2 धाबेच्या मदतीने पहा संघाची धाबसंख्या आता पुढे चालली. टोटल 9 धाबा धापटलावरती लागल्या गेल्या. अजूनही 20 धाब्यांचं अंतर कापायचा. कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ त्या ठिकाणी रंगेल महत्वाचा सामना. व्हाईट बॉल अगदी इथनं मात्र धाबा कमी आहेत. दहिसर संघाच्या गोलंदाजांना कुठेतरी आता विचार करावा लागेल, कारण की धाबा कमी असताना आता वाईट चेंडू फेकणं थांबावं लागेल. यावेळी पहा अजून एक चेंडू, परंतु पंच अगदी जागेवरती स्थिर आहेत. असं वाटलं हा चेंडू देखील वाईट स्टिकला ऑफ स्टिकला रिलीज केला गेला, परंतु त्या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती बाला मिळाली. यावेळी पहा अजून एकदा बॉडीवरती ब्रश झाला आणि अगदी चौटी धाबीत आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेच्या मदतीने हळूवारीत्या संघ पुढे चालला. 15 बॉल अजूनही विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच 18 धाब्यांची गरज पहा. तेच पहा इथनं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेशला आपण पाहता अगदी वाईटने सुरुवात केली आहे, परंतु त्यानंतर कमबॅक होईल का? अजून एकदा बॉडीवरती आदळला, इथे कोणती धाव नसेल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. टोटल चेंडू समाप्त झालेत. गोलंदाज आपण पाहता नितेश 4 बॉल इथं मात्र समाप्त झाल्यात. अगदी पाहिलं तर अप्रतिम चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्याला अनुभवायला मिळते. अगदी त्या ठिकाणी प्रकाश होतातील लाईटचा विचार केला मित्रांनो तर असं वाटतं की स्पर्धा डे ची चालू आहे की काय. अप्रतिम डेकोरेशन पाहायला मिळतं. यावेळी पहा अजून एक स्विच हिटचा फटका मारायचा होता, परंतु हा चेंडू देखील निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि टोटल चेंडू इथनं समाप्त झाले ते म्हणजेच 5 अंतिम शेवटचा बॉल इथनं गोलंदाज नितेशकडनं फेकला जाईल. पहा 13 बॉल 18 धाब्यांची गरज. अजून पॅडवरती अजून एक बॉल पॅडवरती लागला. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्या आणि बॉलला उचललं गेलं तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपामध्ये इथं जर विचार केला तर एक धाबाली एका धाबेच्या मदतीने संघ पुढे चालला आणि टोटल धावसंख्या जमली गेली ती म्हणजेच 12 धाबा. लॉस ऑफ 0 विकेट. जय वाघोबा धामणी क्रिकेट संघ आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजेच इथं आपण पाहिलं तर 17 धाब्यांची अजून गरज. तर पहा पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचा. गुलबाडी संघ आपण देखील क्षेत्ररक्षणासाठी आणि 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आणि पूर्णपणे संघा जाव्या मैदानाच्या आतमध्ये आता इथनं विजयासाठी गरज असेल 12 बॉल आणि कंपल्सरी आता गरज 17 धाबींची. गोलंदाज पहा तिसरा गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. सागर पारधी मैदानामध्ये. यावेळी पहा ऑफस्टिकला चेंडू रिलीज केला आणि इथे अगदी अव्वांतर बॉल इथनं घोषित केला जाईल अंपायरकडनं. व्हाईट बॉल इथनं घोषित केला जातो आणि संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. समीकरणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेनं अजूनही येणारे बॉल 12 विजयासाठी 16 धाब्यांची गरज. गोलंदाज सागर पारधी. या इथनं पहा अगदी छोटस रनअप परंतु अगदी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारचे चेंडू इथं रिलीज करावे लागतील सागर पारधीला, कारण की समोर देखील आपण पाहता नाबाद जोडी नरेश आणि रघुनाथ खेळतीय. यावेळी पहा डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईलने केलून काढला. वाईटिश लॉंग ऑफला चाला बी शेप मध्ये फटका आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल दिला जाईल आणि इथे आता धावचीत व्हावं लागेल फलंदाजाला. फलंदाज बाद झाला
तो म्हणजे जय वाघोबा मोठी दामणी क्रिकेट टीमचा रघुनाथ मैदानाच्या बाहेर. पहिला करारा झटका, पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डगआउट. मग तेव्हा तो आता इथनं मात्र जर विचार केली तर आमचे डीजे सँडी आता कुठेतरी आग पेटवायला लागलेत, कारण की असा विचार केला मित्रांनो तर ते पूर्णपणे एकनाथ माळी सरांचे फॅन आहेत आणि आतापर्यंत अगदी मोठी प्लेलिस्ट त्यांनी आम्हाला ऐकवली इथं पहा, कव्हरमध्ये चेंडू चालला अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षकात, सिंगलला डबल मध्ये सहजरित्या कन्वर्ट केलं आणि तिसरीचा कॉल देखील दिला जात होता, परंतु थांबवलं जात. आणि इथं आपण पाहिलं तर या 2 धाब्याच्या मदतीनं संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला तो म्हणजे प्रवीण. अगदी आपण पाहता नॉन स्ट्राइक एंडला खेळतो. यावेळी पहा पॅडवरती लाऊड अपिलियस लेग बी फॉर द विकेट. पकडलं साईल अगदी मिडल स्टंप वरती आणि फलंदाज इथनं बाद झाला तो म्हणजेच प्रवीणच्या पारीचा अंदाज. अजून एक करारा झटका जय वाघोबा धामणी टीमला. समाप्त झाले तर गोलंदाज सागर पारदीचे 4 बॉल, अजून 2 बॉलचा खेळ इथनं बाकी असेल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तो म्हणजेच मोठी धामणी टीमचा यस बाळाराम मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. विजयासाठी पहा समीकरण अजूनही असेल ते म्हणजेच 12 धाब्यांचा, 12 धाब्यांची अजून गरज आणि कशा रीतीने या धाबा इथे जमल्या जातील. अगदी मैदानामध्ये तिसरं षटक चालू आहे सागर पारदीचं, ज्याच्यावरती जबाबदारी आहे. फुलरलेनचा बॉल अक्रॉस द बॅटनं डीप मध्ये क्षेत्ररक्षकात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि असं वाटलं या फटका सीमा रेषा पलीकडे जाईल, परंतु पहा त्या ठिकाणी देखील कर्णधारानं अगदी क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केल्या गेल्या आणि या बॉलवरती एक सिंगल आली. बाळारामनं फेस खोलला होता, परंतु त्या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो तर अगदी चेंडू लाडवल्या गेल्या, फक्त एका सिंगल वरती प्राधान्य दिलं जाईल आणि इथनं जर पाहिले एका धाब्याच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाला. येणारे बॉल 7 आणि कंपल्सरी 11 धाब्यांची गरज विजयासाठी धामणे टीमला. मोठा प्रहार करायचा, चेंडू बराच गालाब्यामध्ये क्षेत्ररक्षकात त्या ठिकाणं, परंतु आपण पाहता अगदी झेल जरी जमिनीला दान झालं असेल परंतु 2 धाबा अगदी अंतिम बॉलवरती धाबल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच इथं आपण जर विचार केला मित्रांनो तर 20 धाबा कंप्लीट झाल्या. आता विजयासाठी इथं गरज असेल येणारे 6 बॉल आणि जय वाघोबा मोठी दामणी क्रिकेट टीमला कंपल्सरी 9 धाब्यांची गरज इथं विजयासाठी. हा शेवटचा गोलंदाज मैदानामध्ये त्याच्यावरती जबाबदारी टाकली तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश. अगदी पाहता इथनं जे दुर्गा माता दैसर संघाची जबाबदारी गणेश वरती आणि बॅटिंग करत असताना मैदानामध्ये बाळाराम त्याच्यावरती विचार केला मित्रांनो तर अगदी बराच विश्वास पूर्णपणे संघाने ठेवला. 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 9 धाब्यांची. धावा बनल्या जातील, या ठिकाणी डिफेन्स केल्या जातील. महत्वाचा सामना स्विच हिट केला गेला, जागा निर्माण केली पॉइंट मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी तैनात नव्हत्या. बॉल जाईल सीमारेषा पलीकडं, येतो शानदार पहिल्या बॉलवरती दमदार स्ट्रोक चौकार. झुंजार गाडी
पाहिजे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल अविनाश. इथनं पाहता चेंडू असतील 4 आणि विजयासाठी इथनं गरज असेल 4 धाब्यांची. या बैली पहा स्क्वेअर लेगला फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. बॉलला उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धाबा इथनं मात्र कन्वर्ट केल्या गेल्या बाळारामच्या बॅटमधनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि पाहता आपण 2 धाब्याच्या मदतीनं आता संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 धाबा ऑन स्कोरबोर्ड. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. हा चेंडू इथनं डाट आला तर मात्र रोमहर्ष वाढेल. बघायचा पुढचा बॉल. इथे पहा ऑफ स्टिकला आणि परंतु कव्हरला क्लिअर केलं. बॉल जाईल आउट ऑफ दी पार. सीमारेषा पलीकडं विजयी संघ बालारामनं सामना संपवला आणि विजयी संघ इथनं पाहता आपण अगदी जय बागोबा मोठी धामणी क्रिकेट संघ विश ऑल द बेस्ट. अगदी पाहिलं तर इथनं सामना जिंकला धामणी क्रिकेट संघानं. व्हेरी व्हेरी हार्ड लक. जय दुर्गा माता दैसर ब क्रिकेट संघ आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा असतील. आणि विजयी संघ जय वाघोबा धामणी संघाला या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पाया मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्या समोर होता. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अगदी पॉवर प्ले मध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो तर 2 विकेट त्याच्या नाबावरती राहिलेत आणि 2 धाबा इथनं खर्च करत असताना तो म्हणजेच मोठी धामणी क्रिकेट टीमचा नरेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहा